संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटांच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्ण पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाव. धन्यवाद इस चीज का. परमेश्वर बहन को आशीर्वाद करे. मेरा गला थैंक गॉड कि आज थोड़ा ठीक है, और कल तो बिल्कुल ही आवाज़ नहीं निकल रही थी, और परवा से ऐसा हो गया कि पूरी आवाज़ बैठ गई थी, क्योंकि इतना आप सबको पता है कितनी ऊन है, और उसमें फिर बर्फ़ का पानी पी लिया कई बार. हाँ, और क्लास में बच्चों पे बोलना भी लगातार पड़ता है, तो वो सब चीज़ें मिला के और कुछ ज़्यादा काम हो रहा था, तो वो सब चीज़ें हो गया. परमेश्वर के नाम की महिमा हो. इस वचन के लिए जो अभी पढ़ा गया है, तो वो वचन बहुत ही, हर एक वचन जो परमेश्वर का बाइबल में लिखा गया है वो सत्य है. उसमें कोई भी दूसरी चीज़ नहीं है. उसमें जो लिखा है हमें उसको पूरी तरीके से मानना, उसको सम्मान देना बहुत ज़्यादा ज़रूरी है. इस तरीके से भी पढ़ा गया है कि हमें कैसी चाल चलनी है, किस तरीके के हमें जीवन को अपने निर्वाह करना है, किस तरीके के जीवन को हमें बिताना है. क्योंकि प्रियजनों, कहना आसान होता है हर चीज़ में, हम ये करेंगे, वो करेंगे, हम ये कर लेंगे, ऐसा करेंगे, और जब समय आता है करने का तब सब सोचने लग जाते हैं, और उस समय सोच भी नहीं पाते. पहली बात हुई, जब करना समय आता है वही करते हैं जो हमारा शरीर, हमारी मानसिकता कहती है. पर हम सबको एक चीज़ पे ध्यान देना है कि हमें परमेश्वर के वचन को प्राथमिकता देनी है. सिर्फ बोलने से नहीं, पर अपने कार्यों के द्वारा, अपने विचारों के द्वारा, अपनी जुबान से हमें परमेश्वर के नाम को पहला स्थान देना है. वो कैसे देंगे? उसके वचन पे चलने से, उसके वचन को दिल की गहराई से मानने से. क्योंकि अगर हम किसी से प्यार करते हैं तो हम दिखाते हैं, जाहिर करते हैं, तो फिर वो इंसान कैसे समझेगा कि हमारे अंदर उसके लिए प्यार है, प्रेम है. वैसे अगर हम परमेश्वर से प्रीति रखते हैं, उससे प्रेम रखते हैं, तो वह कैसे पता चलेगा? हमारे कार्यों के द्वारा, हमारी सोच से, हमारी समझ से. क्योंकि वचन में लिखा है कि वो दिल को जांचने वाला यहोवा है. हम इंसान को बाहरी रूप से देखते हैं, और परमेश्वर हमारे दिल को देखता है कि हम किस सोच से, किस तरीके से उसके वचन को पढ़ रहे हैं, उसके वचन को पकड़े हुए हैं, उसमें बने हुए हैं और उसमें चल रहे हैं. तो जो चीज़ अभी सिस्टर ने पढ़ी है उसमें लिखा है कि कैसी कैसी गोष्ठी हमें करनी है. किसी के लिए वाइट बटन नहीं बोलना है, किसी ने कि कुछ बुरा नहीं करना है, हर एक चीज़ मना करी गई है. चाहे अपने स्वभाव को कैसे बना के रखना, सब लिखा है. और उसके बाद क्या लिखा है? सर्वदा आनंदित रहो. सर्वदा मतलब परिस्थिति कैसी भी क्यों ना हो, हमारा भरोसा किस पर है? यीशु पर. उस भरोसे के अकॉर्डिंग हमें क्या करना है? आनंदित होना. उस भरोसे के अकॉर्डिंग हमें ये समझना ज़रूरी है कि उस परेशानी से बाहर निकालने वाला यीशु है. आज जैसी भी परिस्थिति हो, चाहे आर्थिक समस्या है, चाहे घर बिखर रहा हो, चाहे दिल दुखी आपका हो रहा हो, चाहे घर में कोई बीमार पड़ा हो, पर अगर ये परिस्थिति आप यीशु के चरणों में लेके आएंगे, यीशु को सौंपेंगे कि यीशु मेरा भरोसा सिर्फ तेरे पर है, तू इस सब चीज़ों से बाहर निकाला मैं, तू सही कर, जो तेरी इच्छा हो उसे पूरा कर, जैसा तेरा मन करे वैसे ही कर. और आप देखिए परमेश्वर अपने अकॉर्डिंग अपने समय में हर एक चीज़ हमारी सोच से बढ़ के करेगा. हमारी सोच से
कभी कभी कोई परिस्थिति ऐसी होती है जो हमें बुरी लगती है, लेकिन जब टाइम आता है हमें पता चलता है अरे ये तो अच्छे के लिए हो गया था हमारे लिए। अगर उस समय वो चीज़ नहीं होती तो हम आज यहाँ जगह ना होते। तो परमेश्वर के वचन को हमें समझना है, उस पर चलना है। अगर आप में से किसी को परमेश्वर के वचन को समझने का मन कर रहा है और नहीं समझ पा रहे हैं, तो हम हैं आपके पास, पास्टर है, हमें हूँ। आप हमसे पूछिए, क्या बातों को नहीं समझ में आ रहा, बच्चे से पूछिए, हम आपको समझाएंगे, बतलाएंगे। लेकिन क्या करना है, हमें उसमें स्थिर रहना है और उसमें बढ़ना है। और सबसे बड़ी चीज़ कि परमेश्वर के वचन में हमें आनंदित होना है कि हर चीज़ से परमेश्वर है जो हमारी को बाहर निकालेगा अपनी इच्छा के अकॉर्डिंग, और सर्वदा हमें आनंदित रखेगा। इसलिए उसका वचन कहता है कि हमें हमेशा उसमें आनंदित रहना है। आइए हम सब मिलके प्रार्थना करें कि परमेश्वर यीशु, तेरी इच्छा को हम पहले स्थान देते हैं और तुझ में हमें तू आनंदित रहना सिखला कि हम तेरे में बढ़ने वाले हैं। तो किसी की कुछ प्रार्थना विनती है समय? हाँ, दोनों का ओके। इशिका छोटं बाळ आहे, छोटं बाळ दुखतं आजकाल? अच्छा, छोटं बाळ आहे ते. हाँ, कौन? नात आहे. अच्छा, ठीक है। आइए हम लोग प्रार्थना करेंगे अर्चना सिस्टर के दोनों बच्चों के लिए कि वो परमेश्वर की राह पे चले और एक ऐसे बच्चे बने जो अपने घर को, अपनी माँ को, सबको संभाल के आगे बढ़ने वाले बने, और एक दूसरे और अपनी माँ के संगति में, प्यार में बढ़ने वाले बने। और इशिका के लिए कि जो उसको ऊन लग गई है, काफ़ी उसका बहुत दुख रहा है, 2-3 दिन से उसकी तबीयत खराब है, उसके लिए प्रार्थना करेंगे। हम लोग जियो के लिए प्रार्थना करेंगे, और जो छोटा बड़ा जो बताया है काकू ने, उसके लिए भी प्रार्थना करेंगे। आइए हम सब मिलके दिल की गहराई से विश्वास के साथ कि जो हम प्रार्थना करें वो यीशु पूरा करेंगे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। वहाँ परमेश्वर का हम धन्यवाद करते। परमेश्वर का समय के लिए जो तूने हमें दिया, तूने हमें परमेश्वर पिता बतलाया है कि हमें एक दूसरे के प्रेम में, तेरे प्रेम के साथ एक दूसरे के प्रेम में बढ़ना है। और परमेश्वर पिता, जो कुछ हम तेरे नाम से यीशु मांगते तू हमें देता है। हम परमेश्वर पिता के बेटे यीशु के नाम से मांगते हैं कि इस समय परमेश्वर पिता कि आप सिस्टर अर्चना के दोनों बच्चों के साथ होइए, उन्हें पाए समय को प्रज्वल, दोनों यीशु मसीह आप में बढ़ने वाले बने पाए। जो रुकावटें उनके दिमाग में कंट्रोल बना के रखी है, उनको यीशु के नाम से उसे समय कैंसिल करते होने पाए, वो जागने पाए, होने पाए। हर प्रकार की सुस्ती वाली आत्मा, हर प्रकार की चिड़चिड़ाहट वाली चीज़ें उनकी जिंदगी से दूर होने पाए, और वो समझदार, रिस्पॉन्सिबिलिटी उठाने वाले बच्चे बने पाए। यीशु मसीह चाहते हैं कि होने पाए यीशु वो तुझसे प्यार करके तेरे में आगे बढ़ने वाले बने, होने पाए वो दोनों बच्चे और उनकी माँ तीनों अपने घर में खुशी से, साथ से, प्यार से बढ़ने और रहने वाले बने पाए। हमेशा यीशु तूने कहा है कि मांगो तुम्हें दिया जाएगा। हम यीशु मसीह के नाम से मांगते हमेशा, प्लीज़ आप इन पे दया करिए कि होने पाए कि अंधकार से निकल के ज्योति में चढ़ने वाले बने। आप अपना काम करके विश्व पिता, और इन बच्चों को हम यीशु के नाम से आशीर्वादित करते हैं कि जो आज तक उन्हें जिंदगी भी हो जियो, अब वो आज से यीशु के नाम से एक अच्छी जिंदगी बिताने वाले बच्चे बने। परमेश्वर धन्यवाद करते हैं। परमेश्वर हम इशिका को आपके हाथ में सौंपते हो, चाहते परमेश्वर पिता उसके सारा त्रास चला जाए, बच्चे के जो भी ऊन लगी परमेश्वर पिता, जो तकलीफ हो रही है पिता, ओ यीशु के नाम से ठीक होने पाए, उसका तंदुरुस्त रखिए, उसकी कमजोरी को दूर करिए परमेश्वर हवा होने पाए। इतनी इस गर्मी के दिनों में वो बच्ची आपकी प्रेजेंस को फील करने पाए और उसका पेट बिल्कुल ठंडा हो जाए, और हर प्रकार के त्रास उसको दूर करिए यीशु मसीह। परमेश्वर पिता आप उसे आशीर्वादित करिए। परमेश्वर पिता यीशु के नाम से जियो का आपके हाथ में सौंपते हैं
और उस छोटे से बड़े को परमेश्वर पिता हम चाहते दोनों को यीशु तो चंगा कर, दोनों के साथ परमेश्वर होगा, इन दोनों बच्चों को तो संभाल बचा के रख परमेश्वर होगा। और परमेश्वर यीशु के नाम से मांगे तो अपनी सामर्थ दे और इन्हें छू ले परमेश्वर, कि ये बच्चे आप में बढ़ने वाले बच्चे बने पाए और यीशु परिस्थिति का सामना करने वाले बने पाए। परमेश्वर तू उन्हें समझा सिखला परमेश्वर पिता, अपने में लेके चल। आज जितने भी लोग आए यहाँ परमेश्वर पिता सभी को यीशु के नाम से आशीर्वादित करते परमेश्वर पिता, और चाहते परमेश्वर हुआ चाहे छोटा चाहे बड़ा हो, आप सबको अपने में लेके चलिए और इन सभी को पिता ब्लेस करिए। उन्हें पर हर एक चल यीशु तुझ में बढ़ने वाला, तेरा हाथ थामने वाला, और परमेश्वर पिता यीशु तुझे अपना मार्ग, अपना जीवन, अपना सब कुछ मानने वाला बने पाए। ओ यीशु सबकी सहायता करिए कि हर परिस्थिति में आपकी इच्छा को पहला स्थान दें और आपसे खूब ज्यादा प्यार करने वाले बने पाए। उन्हें पाए परमेश्वर पिता कि सब आपको धन्यवाद बड़े चढ़ाते परमेश्वर पिता, और चाहते यीशु कि तू हमारे धन्यवाद को ग्रहण कर और हमें अपने मार्ग में लेके चल। आज के वचन को आपके हाथ में सौंपते हैं। उन्हें परमेश्वर पिता सबके दिलों को छू लेने वाला, और परमेश्वर पिता तुझ में सब लोग आगे बढ़ने वाले बने पाए। हम धन्यवाद करते हैं यीशु के नाम से मांगते, आमीन। प्रेज द लॉर्ड। तयार आहेत आपण आजच्या वचनासाठी? आमेन। आजच्या प्रचाराचं शीर्षक जो संदेश देवानी मला सांगितलं तुमच्या सगळ्यांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, तो आज एक आगळा वेगळा विषय आणि एक उत्साह देणारा संदेश देवानी दिलेला आहे। त्याचं शीर्षक आहे कारण त्याने तुम्हाला पाठवलेलं आहे। प्रेज द लॉर्ड। आपल्या शेजारी जो व्यक्ती बसले त्याच्या हातात हात घेऊ आणि आपण त्याला म्हणू हे वाक्य, कारण त्याने तुम्हाला पाठवले आहे। प्रेज द लॉर्ड। बिकॉज ही सेंट यू, कारण त्याने तुम्हाला पाठवलेलं आहे। मार्क अध्याय 6 आणि वचन 45 कुणीतरी वाचा। मार्क अध्याय 6 वचन 45। नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही तारवात बसून पलीकडे बेतसैदा येथे जा, असे सांगून येशूने लगेचच शिष्यांना त्यांच्या पुढे जाण्यास सांगितले। आमेन। तत्काळ त्याने आपल्या शिष्यांना नावेत बसण्यासाठी लावून आपल्या पुढे बेतसदा पलीकडे जाण्यासाठी सांगितले आणि त्यांनी लोकांच्या समुदायाला पण जायला सांगितले। प्रेज द लॉर्ड। आपलं शीर्षक काय आजच्या प्रचाराचं? कारण त्याने तुम्हाला पाठवलेलं आहे। प्रियांनो, या वचनामध्ये आपण दोन प्रकारच्या पाठवण्याबद्दल आपण शिकणार आहोत। किती प्रकारचे पाठवणे? दोन प्रकारचे। एक, सगळ्यात पहिलं त्यांनी शिष्यांना पाठवलं, शिष्यांना त्यांनी जायला सांगितलं, परंतु शिष्यांना पाठवण्याचा उद्देश त्याचा नंतर भेटण्यासाठी होता। आमेन। तुम्ही जा आता, परंतु मी तुम्हाला नंतर भेटेल, ते पण पाठवलं आहे। आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांना त्यांनी पाठवलं, ते म्हणजे लोक समुदाय, जी गर्दी, भीड येशू ख्रिस्ताकडे त्याला पाहायला, त्याला ऐकायला येत होती। तर या ठिकाणी पाठवणे हा शब्द मूळ भाषेमध्ये अपेलिओ आहे। त्याचा अर्थ असा होतो घटस्फोट घेणे। काय अर्थ होतो पाठवण्याचा शब्द? घटस्फोट घेणे, सोडणे, बरखास्त करणे, उर्दू शब्द आहे। काय करणे? बरखास्त करणे। ऑलराइट। या सोडण्यामध्ये तिथून दुसरा शब्द येतो सोड चिठ्ठी, है ना? कायद्याचा शब्द आहे सोड चिठ्ठी, म्हणजे डिवोर्स, घटस्फोट घेणे। तर एखाद्याला सोडणे किंवा पाठवणे म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा मी तुला भेटणार नाही, किंवा आपण कदाचित भेटू किंवा कदाचित आपण भेटणार नाही, अलविदा, गुड बाय। ओके, दोन प्रकारचे।
आता या ठिकाणी असे काही लोक आहेत ज्यांना येशू ख्रिस्त पाठवतोय, पण नंतर भेटण्यासाठी त्यांना पाठवतोय. आणि अशा प्रकारचे लोक आहेत ज्यांना तो पाठवतो आहे कारण की ते भाकरीने आणि मासे खाल्ल्याने आता समाधानी झालेले. त्यांना म्हणतो की तुम्ही आता जा. आपण कोणत्या गटात आहे? प्रेज द लॉर्ड. आपण कोणत्या गटात आहोत? त्या गर्दीमध्ये आहोत की ज्यांना येशू सांगतो आता ठीक आहे, सगळं काही पाहिलं, चमत्कार पाहिले, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालं, नोकरी मिळाली, चोकरी मिळाली, सगळं काही सेटल झालं, इन्क्रीमेंट झाली, प्रमोशन झालं, रिटायर पण झालं, आता तुम्ही जा. प्रेज द लॉर्ड. काय सांगतो? आता तुम्ही जा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं, आता तुम्ही जा. परत भेटू का नाही याची गॅरंटी नाही. त्याला पण पाठवलं. पण दुसऱ्या प्रकारची कॅटेगरी, दुसऱ्या प्रकारचा वर्ग, तो म्हणजे त्याचे शिष्य. त्यांना पण तो म्हणतो तुम्ही पण काय करा, जा. पण कशासाठी? नंतर मी तुम्हाला भेटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चमत्कारिकरित्या जन समुदायाला भोजन दिल्यानंतर 5 भाकरी आणि 2 मासे, किती लोक जेवू घातले? 5000. हा खूप मोठा चमत्कार येशू ख्रिस्ताने केला. आपण सगळ्यांना माहिती आहे. कोणी आहे का ज्याला माहित नाही? सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे. खूप मोठा फेमस चमत्कार या ठिकाणी येशू ख्रिस्ताने केला होता. तर त्या चमत्कारिकरित्या भोजन दिल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी आज्ञा दिली. कुठे? चमत्काराचे ठिकाण कोणाला सोडूशी वाटत नाही. किती जणांना कळतंय? बायबल सांगते ज्याला कान आहे तो ऐको. चमत्काराचं ठिकाण सोडून पलीकडे जाणं तास खूप मोठा आणि कठोर निर्णय असतो. ज्या ठिकाणी शिष्यांनी नुकताच एक त्यांच्या सेवेतला खूप मोठा चमत्कार अनुभव केला, त्याचे बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे काय होतं? ती 2 दिवस सतत हे लोक येशू ख्रिस्ताचे वचन ऐकायला आले होते. आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताला कळालं की हे लोक भुकेले आहेत. शारीरिक भोजन तर भेटलं, आता आत्मिक भोजन भेटलं. आता काय पाहिजे त्यांना? शारीरिक भोजन पण पाहिजे. आहे का नाही? मी तर नुसतं वचन वाचत बसायचं नाही, जेवण पण करा, बिर्याणी खा, भाजी भाकरी खा, तब्येत चांगली ठेवा. हालेलुया. सो येशू ख्रिस्त केवळ आपल्या आत्मिक गरजा पूर्ण करत नाही, तो आपल्या शारीरिक गरजा पण पूर्ण करणारा देव आहे. तो काय म्हणतो की तुम्ही प्रथम माझं राज्य आणि माझी धार्मिकता त्याचा शोध घ्या, म्हणजे तुमच्या गरजेच्या सगळ्या वस्तू तुमच्या मागे मी पाडतो. आपला देव येशू ख्रिस्ताने हे पण सांगितलेलं आहे की जर तुम्ही मला मागा जेणेकरून तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. म्हणजे जी गोष्ट मला पाहिजे, जी गरज आहे, माझ्या घरात वस्तू असू शकते, माझ्याकडे काही पण या जगाची वस्तू असू शकते, जी गरजेची आहे, देव आपल्याला देतो. आमेन. सर येशू ख्रिस्तानी बघितलं की आता खूप झालं वचन, खूप झालं आता मिनिस्ट्री, आता काय करा, यांना खायला द्या काहीतरी. येशू ख्रिस्तानी काय केलं? शिष्यांना सांगितलं खायला द्या. ते काय म्हणाले आमच्याकडे काहीच नाहीये, आमच्याकडे एवढं पुरेसं नाही. त्यांनी चेक केलं आणि आसपास गेले, काही हॉटेल नाही, रेस्टॉरंट्स नाही. इतक्या मोठ्या गर्दीला जेवण कसं काय त्याची तयारी करायची, त्याची काहीच त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी नाही. कोणी डब्बा दिला? एका लहान मुलाने. त्याच्याकडे काय होतं? 2 मासे आणि 5 भाकरी होत्या. आणि त्याने जेव्हा ऐकलं की शिष्यांनी, येशूच्या शिष्यांना जेवणाची गरज आहे, माझ्याकडे काय आहे ते मी देतो बाबा 100%. त्याच्याकडे तेवढेच होत्या, 5 भाकरी होत्या आणि 2 मासे होते. त्याचा लंच होता, त्याचं जेवण होतं. त्याच्या आईने त्याला दिलं होतं, ते हे डब्बा आहे. आता काही तिकडे जेवण भेटणार नाहीये, इकडे काय हॉटेल नाहीये, पिझ्झा मागायचा नाही मला, असं नसेल म्हटली ती. त्या काळात काय असेल ते म्हटली असेल, है ना? गर्दी आहे, कुणी म्हटलं ते तर द्यायचं नाही कदाचित, नाही का? कोणाला शेअर करू नको, सगळं खायचं.
असं तिने सांगितलं असेल. पण या लहान मुलाला ज्यावेळेस कळालं की येशू आणि त्याचे शिष्य त्यांना काहीतरी गरज आहे, ते काहीतरी शोधतायत, त्यांच्याकडे जेवण पाहिजे, त्यांनी सगळा डब्बा दिला. लहान लेकराला कळतं 100% ऑफरिंग नाही. Praise the Lord. त्या लहान लेकराला कळालं 100% मला माझ्याकडे जे नाही ते त्यांनी देऊन टाकलं. तिथून चमत्कार सुरू झाला. हा विषय दुसरा आहे, त्याच्यात मी जात नाही. आमेन. देण्याबद्दल मी बोलणार नाही, माझा टॉपिक दुसरा आहे. हे त्याचं बॅकग्राऊंड सांगतोय तुम्हाला, त्याची पृष्ठभूमी. आणि मग हा चमत्कार बघितला. येशूने काय सांगितलं, ठीक आहे तुमच्याकडे काय ते माझ्याकडे आणा. आणि 5 भाकरी 2 मासे आणले. आणि येशू काय म्हणाला, टोपलीमध्ये टाकले, वरती आभार मानले देवाला आणि म्हणा की लोकांना रांगेत बसवा आणि वाढायला लावा. किती जणांनी जेवण केलं? पुरुष फक्त 5,000, स्त्रिया कदाचित आणखी 5,000, त्यांचे लेकर आणखी 2-3 हजार कदाचित. माझ्या अनुमानानुसार 15,000 लोक त्या ठिकाणी असले पाहिजे. पण गिनती कोणाची झाली? फक्त पुरुषांची. जो प्रमुख होता 5,000 पुरुष. हा इतका मोठा चमत्कार. मला तर अजिबात जाऊशी वाटत नाही त्या ठिकाणी. आणखी पाहिजे चमत्कार, आणखी पाहिजे चमत्कार. काही लोकांना ती सवय होऊन जाते, चमत्कार नंतर चमत्कार, है ना? हे झालं का ते झालं का हे झालं का हे, वर्षानुवर्ष त्याच्यात चाललेली. येशू सांगतो आता तुम्ही जा. हालेलुया. येशू सांगतो आता तुम्ही जा. पण शिष्यांना तो सांगतो तुम्ही त्या नदीच्या पलीकडे जा, समुद्राच्या पलीकडे जा, बेतेस्दाच्या पलीकडे तुम्ही जा. रवाना केला शिष्यांना. माझ्या प्रियांनो, आपण केवळ एकाच लेवल मध्ये बसू नये. आपण जिथं देव सांगतो तिथं पुढे जायला गरजेचं आहे. आमेन. आता आपल्या जीवनात साक्षी निर्माण झालेला आहे. येशूने आपल्या जीवनात काम केलेलं आहे. आपला विश्वास पक्का झालेला आहे. आता आपण त्याचं वचन ऐकून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करणं फार गरजेचं आहे. कारण की चमत्काराची जागा कुणाला सोडूशी वाटत नाही. ज्या ठिकाणी तुमची वाह होते, ज्या ठिकाणी तुम्हाला सगळेजण टाळ्या वाजवतात, ती जागा कोण सोडणार आहे? बरोबर की नाही? ज्या ठिकाणी सगळे पास्टरजी पाळक साहेब करतात, ती जागा मी तर कधी सोडणार नाही. आमेन. येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं आता हा अनुभव पुरेसा झाला, आता तुम्ही काय करा, बेतेस्दाच्या पलीकडे जा. येशू त्याच्या मंडळीला पलीकडे पाठवत आहे. देव मागणी करत आहे की आपण आपले आरामदायक क्षेत्र सोडावे, कम्फर्ट झोन सोडावं, आणि जी सेवा त्यांनी दिलेली आहे त्या ठिकाणी देवाने पाठवावं. आपले सध्याचे ठिकाण एकेकाळी ओसाड होते, आता देवाच्या चमत्कारिक शक्तीने आपल्या जीवनात रूपांतरण झालेले आहे. त्या ठिकाणी समुदाय आहे. देव आपल्याला म्हणतो की आता त्या समुदायाला त्यांच्या हाताला सोडून दे. या काळात तुमच्या आरामदायक क्षेत्रातून वेगळे होण्याची गरज आहे. ज्या गोष्टीला आपण चिकटून बसलेलो आहे, जी गोष्ट आपल्याला आरामदायक बनवती आहे, जी गोष्ट आपल्याला सहज झालेली आहे, ती ठिकाण सोडून एका नवीन ठिकाणी देव म्हणतो की मी तुम्हाला पाठवणार आहे. कारण की आता 5 भाकरी आणि 2 माशांपेक्षाही काहीतरी मोठं मी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आमेन. कदाचित ते शिष्यांना असं वाटलं असेल की आता हेच सगळं काही आहे ना. इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये एक मोठा रेकॉर्ड त्यांनी झाला. त्यांनी ऐकलेलं होतं की जंगलामध्ये आमच्या इस्रायली लोकांना, आमच्या पूर्वजांना 40 वर्ष देवाने मन्ना दिला, समुद्रातून दुभागलं, खडकातून पाणी दिलं, है ना, स्वर्गातून त्या ठिकाणी देवाने त्यांना जेवण दिलं, दिवसा पण आणि संध्याकाळी पण. हे त्यांनी ऐकलं होतं. पण यावेळेस त्यांनी अनुभव केला की निव्वळ 5 भाकरी आणि 2 माशांतून 5,000 लोकांना जीव घातला. आपलं आयुष्य, आपला विश्वास आणि देवाला आपल्याला त्यापेक्षाही काहीतरी मोठं द्यायचंय. तयार आहे का आपण? आपण सेटल होऊन जातो, ठीक आहे आता हेच खूप झालं, आता हेच बस झालं.
हीच लेवल आता ठीक आहे, आता हेच जास्त होतंय. आमेन. हे जास्त होते आता नको. पण देव म्हणतो नाही, तू पलीकडे जा, मी तुला दुसरा अनुभव देणार आहे. हालेलुया. कारण त्याने तुम्हाला पाठवलेले आहे. हालेलुया. कारण त्याने तुम्हाला पाठवलेला आहे. बिकॉज ही हॅज सेंट यू, क्योंकि उसने आपको भेजा है. त्याने मला पाठवलेला आहे म्हणून मला जाणं गरजेचं आहे. वाचूया आपण अध्याय 6 वचन 47. संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवरच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता. बस बायबल सांगतं आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा नाव समुद्राच्या मध्यभागी होती. लक्ष द्या सगळे, कुठे होती? समुद्राच्या खूप मोठा समुद्र, समुद्राच्या मध्यभागी नाव होती आणि तो एकटाच जमिनीवर होता. म्हणजे जमिनीवरती येशू एकटाच होता. म्हणजे येशू त्यांच्या सोबत नाही गेला. त्यांनी काय केलं? शिष्यांना पाठवलं, तुम्ही जा, मी नाही येणार सोबत. तो कुठे होता? जमिनीवरती एकटाच होता. पहिली गोष्ट, कारण त्याने तुम्हाला पाठवले आहे, याचा अर्थ हा नाही की तुमच्या जीवनात समस्या येणार नाही. हॅलो, हे बिंबून ठेवा आपल्या मनात, हृदयामध्ये. कारण त्याने मला पाठवलेला आहे, त्याने मला निवडलेला आहे, तो मला म्हणतो की तू जा, याचा अर्थ हा नाहीये की माझ्या जीवनात काही समस्या येणार नाही. पहिली गोष्ट, येशूने यांना पाठवलं. कोणी पाठवलं? कोणी पाठवलं? येशूने. परंतु नाव ज्यावेळेस समुद्राच्या मध्यभागी आली, येशू ख्रिस्त लांब आहे. आता कुठे आहे तो? त्याला दिसेनासा झाला, तो जमिनीवरती आहे. मग त्याने त्यांना वल्ली मारताना त्रासलेले पाहिले, कारण वारा त्यांच्या विरुद्ध होता आणि रात्रीच्या 4थ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रातून चालत त्यांच्याकडे आला आणि ओलांडून जाणार होता. माझ्या प्रियानो, सगळ्यात पहिली गोष्ट जी मी शिकतो, शिष्यांना लवकरच अडचणी आल्या. वारा त्यांच्या विरुद्ध आला, रात्रीचा 4था प्रहर होता, ते समुद्राच्या मध्यभागी होते. बऱ्याच वेळेस ज्या वेळेस आपण चर्चला जायला लागतो, बायबल वाचायला लागतो, प्रार्थना करायला लागतो, द्यायला लागतो, त्याच वेळेस वारा आपल्या विरुद्ध व्हा. किती जणांसोबत झालेलं आहे माझ्यासोबत रोज. जितकं जास्त आपण सेवा करायचा प्रयत्न करतो, जितकं जास्त आपण चांगलं करायचा प्रयत्न करतो, वाईटच पदरी पडतो. आहे का नाही? आणि मग आपण डाऊट करतो की खरोखर देवाने पाठवलं तर मग ह्या समस्या का? मी देवाला फॉलो करतो, मी नीतिमान मार्गावरती चालतो, मी कोणाचं वाईट चिंतित नाही, मी कोणाला वाईट बोलत नाही, माझी विचार चांगली आहे, मग हा वारा माझ्या विरुद्ध का वाहत आहे? या समुद्रामध्ये वादळ का आलेलं आहे? प्रश्न पडतो का? हा प्रवास कधी कधी त्रासदायक असणार आहे. तुम्हाला अंधारात स्वतःला तुम्ही सापडाल, सर्व काही तुमच्या विरुद्ध होईल आणि तुम्ही काय करते? त्या ठिकाणी वल्ली मारताय. म्हणजे ते समुद्राची ती नाव वाचवण्याचा कसा तरी तुम्ही खटाटोप करताय, झटताय, प्रयत्न करताय. खरं तर तुम्ही स्वतःला तरंगत ठेवणं इतके व्यस्त झालेले, इतकं व्यस्त होऊन जाईल. सोमवार सुरू झाला, व्यस्त जीवन सुरू, धावपळ, सकाळी उठ, हे कर, ते कर, ते कर, ते कर, सगळं कर, याचे फोन, त्याचे फोन, है ना, याची चिंता, त्याची चिंता करत करत शनिवार आला. शनिवार आला, असं करत करत 1 महिना गेला. 2025 सुरू झाला. आता आपण कोणत्या महिन्यात आहे? कोणत्या महिन्यात आहे? एप्रिल महिन्यात आहे. किती महिने झाले? 4. किती लवकर गेले 4 महिने. कधी कधी आपण ती नाव आपल्या जीवनाची चालू ठेवतो, इतकी व्यस्त होतो की आपल्याला प्रार्थना करायला वेळ भेटत नाही, बायबल वाचायला वेळ भेटत नाही. इतके व्यस्त होतो, कार्यक्रम खूप व्यस्त आहे, त्याला चर्चला यायला टाइम नाही. आपले प्रधानमंत्रीपेक्षा जास्त बिझी काही वैजपूर मध्ये. मला असं वाटतं आवड द्यायला पाहिजे. सगळ्यात व्यस्त
परिवार, सगळ्यात मस्त व्यक्ती. पण ते जे पेरताय ते त्यांना भोगावं लागणार. आमेन. जे देवाला पहिलं स्थान देत नाही, देव त्यांना आशीर्वाद देणार नाही, देव त्यांच्या सोबत उभा राहणार नाही. बायबल सांगितलं. काही जण खूप बिझी आहे, दानियल पेक्षा बिझी, अब्राहम पेक्षा बिझी. दानियल राजासोबत राजाचा असिस्टंट होता, पण तो दिवसातून 3 वेळेस न चुकता प्रार्थना करायचा. किती वेळेस? 3 वेळेस. दानियल. पण आपल्याकडे दानियल पेक्षा महान लोक आहेत ज्यांना चर्चला यायला वेळ नाही, सुखद संगती भेटत नाही, खोट्या शिकवून, दुष्टवारांचा भनभनाट. स्तोत्र संहिता 23 मध्ये लिहिलेलं आहे, शांत पाणी तो मला संत पाण्याच्या जवळ नेतो. पण आपल्या जीवनात पाहतो संत पाणी नाही, खवळलेलं पाणी. कसं पाणी आहे? खवळलेलंच पाणी, शांत पाणी नाहीच आहे. स्तोत्र संहिता 23 वाचून वाचून पाठ झालेलं आहे, पण शांत पाणी काय माझ्या जीवनात येत नाही राहिले. हालेलुया. दुसरे शमूएल अध्याय 22 वचन 6. दुसरे शमूएल अध्याय 22 वचन 6. मृत्यूच्या लाटांनी मला घेरले, मृत्यूच्या लाटांनी मला घेरले, अधार्मिकतेच्या पुरात मी घाबरलो. एक देवाचा दास काय म्हणतो? मृत्यूच्या लाटांनी मला घेरलेलं आहे आणि अधार्मिकतेच्या पुरामध्ये मी घाबरलेलो आहे. माझ्या प्रियांनो, हा 4था प्रहार आपल्या जीवनामध्ये फार खतरनाक आहे. आमेन. हा 4था प्रहार आपल्या जीवनामध्ये फार खतरनाक आहे. आपल्या जीवनामध्ये एक्साइटमेंट उरत नाही, देवाची उपस्थितीचा अभाव आपल्याला कळतो. त्या ठिकाणी आपल्याकडे हतियार नाहीये, आपल्या स्वतःलाच आपली नाव हाकावी लागते. असं वाटतं की कोणीच मला मदत करत नाहीये, आणि ती वेळ येईल. प्रेज द लॉर्ड. ती वेळ आपल्या जीवनामध्ये येते, कोणीच मदत करायला उभं राहत नाही. सगळे जे सांगतात, प्रॉमिस करतात, डायलॉग मारतात, ते सगळे लांब पळून जातात, आणि आपणच काय करतोय? आपला गाडा आखतोय. आपला आठ होता, तो तर ते म्हटला होता, तो तर असं म्हटला होता, त्यांनी ते प्रॉमिस केलं होतं, पण ऍक्च्युअली कोणी काही करत. आपणच आपला, आणि ते चांगलं पण आहे, आपण मजबूत होतो. प्रेज द लॉर्ड. आपण काय होतो? मजबूत होतो. शेवटी आपण म्हणतो मी इथपर्यंत आलो कारण की देवाने मला सहाय्य केलं. आपण सगळं श्रेय कोणाला देतो? माणसाला नाही, पण कोणाला? देवाला देतो. असं वाटत असेल आपल्याला की आपणच त्या 4थ्या प्रहारात आहे, कोणी मध्यस्थी नाही. तुम्ही त्यांना येशू बरोबर सोडले, कोणताही लीडर नाही, कॅप्टन नाही, तुम्ही सगळे काय आहात? एक साथ त्रासामध्ये आहात. कोणी मित्र नाही, कोणी मैत्रीण नाही, जीवन तारण्यासाठी धडपड करणे. हे सगळे साथीदार तसेच होते. किती शिष्य होते? 12 शिष्य एकाच लेवल मध्ये आले. एकाच लेवल मध्ये सगळे एकमेकांकडे पाहते. आता काय होईल? येशूने सांगितलं होतं मला. हॅलो, त्यांचा निर्णय होता का? नाही. कोणाचा निर्णय होता? मोठ्याने बोला. कोणाचा निर्णय? येशू. येशू काय बोलला? तुम्ही त्या पलीकडे जा. गर्दीला म्हटलं तुम्ही तुमच्या घरी जा. शिष्यांना म्हटलं तुम्ही त्यांच्या त्या पलीकडे जा, समुद्राच्या मी तुम्हाला तिकडे भेटतो. आपण विचार करतो देवाने मला निवडलेलं आहे. बायबल सांगते की त्याने, तुम्ही त्याला नाही परंतु त्याने तुम्हाला निवडलेलं आहे. बायबल सांगते की जगाच्या उत्पत्ती पूर्वीच त्याने आपली निवड केलेली. मग जर देवाने मला निवडलेले ते माझ्या जीवनात समस्या काय येतात? हा प्रश्न प्रत्येकाला. आणि उत्तर आहे माझे दररविवारचे प्रत्येक प्रचार हे आपल्या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाशिवाय काहीच काउन्सिलिंग नाही. देवाचं वचन सगळ्यात मोठी काउन्सिलिंग. आमेन. हा प्रश्न मला पडतो, हा प्रश्न तुम्हाला पडतो. कधी? आपण त्या मधोमध ज्या वेळेस येतो, आणि ते मधोमध आल्यावरती मग आपल्याला किनारा सापडत नाही, आपल्याला मासेमारी दिसत नाही, आणि सगळ्यात पहिली मोठी गोष्ट ज्यांनी पाठवलं तोच दिसत नाही, येशू. काही लोक म्हणतात की खुदा ने दुनिया बनाई, बना के छोड़ दी, वो तो बैठा है स्वर्ग में, है ना? काही लोक म्हणतात.
उसको क्या मालूम. रील्स पहा तुम्ही, व्हिडिओज पहा, लोकांचे पोस्ट पहा. 90% लोक देवावरतीच रागवतात, बरोबर की नाही? देवावरती निगेटिव्ह लिहितात. आपल्याला उत्तर भेटतंय, प्रेझ द लॉर्ड, देवाच्या वचनामध्ये. असं वाटू शकतं की सगळं काही संपलेलं आहे, जिवंत राहण्यासाठी धडपड करतोय मी, माझं कुटुंब, माझे साथीदार. जेव्हा इतर सगळे विश्रांती करत असतात तेव्हा तुम्ही काम करताय. तुमच्या विश्वासामध्ये जेव्हा तुम्ही उपवास करताय, प्रार्थना करताय, देवामध्ये वाढताय, तुम्ही या गर्मीमध्ये बसलाय चर्चमध्ये, काही लोक आरामशीर एसी मध्ये घरी बसले, त्यावेळेस काय म्हणायचं? त्याने मला पाठवले. ज्यावेळेस तुमची नाव समुद्राच्या मधोमध येईल, तुमच्या मनामध्ये शंकाचा पाऊस पडेल, संदेह होईल, अविश्वास तुमच्या मधला बाहेर येईल. सगळी केलेली प्रार्थना निष्फळ होण्यासारखी वाटेल. तुम्ही निर्णय घेतलेली, प्रतिज्ञा घेतलेला स्वभाव आता हळूहळू दुसराच स्वभाव तुम्हाला दिसेल. तुम्ही म्हणता हे काय होते माझ्यासोबत, मी तर असं नव्हतो. त्यावेळेस काय म्हणायचं? त्याने मला, हॅलो मोठ्याने म्हणा, त्याने मला आपण पाठवलेले लोक आहोत. आमेन. आपण कसे लोक आहोत? पाठवलेले. योहान अध्याय 20 वचन 21, येशूने पुन्हा त्याला म्हटले, तुम्हा शांती असो, जसे पित्याने मला पाठवले तसा मी तुम्हाला पाठवतो. सेम कॉलिंग, सेम पाठवणं. तो काय म्हणतो? जसं पित्याने, देवाने मला पाठवलं त्याच प्रकारे मी तुम्हाला पाठवतो. प्रेझ द लॉर्ड. याचा अर्थ हे जे पाठवणं जे होतं हे नॉर्मल पाठवणं नाहीये. लक्ष द्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाने जगामध्ये पाठवलेलं आहे. देवाने एका कुटुंबाची निवड केली आपल्याला जन्म देण्यासाठी. देवाने आपल्याला नातेवाईक दिले, देवाने आई वडील दिले, देवाने समाज दिला. पण आपण कोणाद्वारे आलेलो आहे? आपण कोणाद्वारे आलेलो आहे? देवाद्वारे. देवाने आपलं संगोपन केलं, देवाने आपल्याला शिक्षण दिलं. कशासाठी? त्याच्यासाठी. हे आपण ओळखलं पाहिजे. ज्यावेळेस आपण हे ओळखतो मग कळतं की माझ्या जीवनाचा उद्देश काय आणि मला जीवनभर काय करायचं. नाहीतर आपण म्हातारे होईपर्यंत आपल्याला माहितच नाही की काय करायचं आयुष्यामध्ये. काही लोक म्हणतात मी जन्मलो, कशासाठी जन्मलो माहितच नाही, म्हणून काही पण कसं पण जगतात लोक, बरोबर की नाही? आपल्या आजूबाजूलाच पहा, उद्देशहीन लोक आहेत ज्यांच्या जीवनात काहीच उद्देश उरलेला नाही. काही पण करतात, कसे पण वागतात, कारण की त्यांना कोणाची भीती नाही, ना देवाची भीती नाही, मनुष्यांची भीती नाही, वडीलधाराची भीती नाही, काहीच नाही. आपण काय करतो त्याचे परिणाम काय होईल हे माहित नाही, परंतु आपण तसे नाहीये. प्रेझ द लॉर्ड. कारण की त्या त्रासामध्ये, दुःखामध्ये 100% संभावना आहे आपल्यातला वाईट मनुष्य बाहेर जागा होऊ शकतो. किती लोक मूवी पाहतात, किंवा इंटरव्ह्यू पाहतात. गँगस्टर्स कसे तयार होतात माहिती का? गँगस्टर्स, भाई लोक मोठे मोठे, त्यांची बायोग्राफी जर पाहिली तुम्ही युट्यूब वरती, तर ते सांगतात की हा व्यक्ती शाळेमध्ये टॉपर होता, है ना? तो मोठा भाई होतो, दुबईमध्ये जातो, मग नंतर त्याची इंटरव्ह्यू होतात की हा कसा तयार झाला, हे भाई कैसे बन गया. मग कळतं त्या ठिकाणी काय होतं, लहानपणी चाळीमध्ये भांडणं झालेले होते, हा शाळेत जात होता, कुणीतरी त्याची खोड काढली, त्याला राग आला आणि मग त्याने लगेच खून केला. ही सत्य घटना आहे. खूप असे भाई झालेले, गुंडे झालेले, पण ते लहानपणी शाळेत जाणारे होते. काही लोकांमध्ये अन्याय झाला त्यांच्यावरती, काहीतरी घरामध्ये कोणीतरी अपमान केला, कोणीतरी छळ केला, काहीतरी त्यांच्यावरती गुन्हा झाला, त्यांच्यावरती आरोप लावले गेले, खोटे आरोप लावले गेले. त्याच्यामुळे हे लोक काय झाले, वाईट मार्गाला लागले. त्यावेळेस आपण मधोमध्ये, समुद्राच्या काय, आपण मधोमध्ये आपल्यातला वाईट स्वभाव बाहेर यायला पाहतोय. आपल्यातला वाईट स्वभाव, माझ्यातला आदम,
आपल्या प्रत्येकामध्ये येतो. लक्षात ठेवा, कोणामध्ये तो आदम? आपल्या प्रत्येकामध्ये. जेव्हा जेव्हा आपण त्याचं ऐकतो, आपण देवाच्या वचनापासून दूर जातो. आम्ही किती जणांना कळतंय? काय लक्षात ठेवायला पाहिजे की त्याने मला पाठवलेलं आहे. येशू काय सांगतो की तुम्हाला शांती असो, जसं पित्याने मला पाठवलंय तसे मी तुम्हाला पाठवतो. आनंदी वापरियांनो, ज्याच्याद्वारे आपण पाठवलेले आहोत त्याच्यासोबत अमर्यादित आशीर्वाद पण जोडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांना जो पाठवतो तो काय देतो? आशीर्वाद पण देतो. पहिली गोष्ट, कारण त्याने मला पाठवलेलं आहे, तो मला पाहणारा देव आहे. ज्याने मला पाठवलेलं आहे तो मला पाहणारा देव आहे. 48 वचन वाचू. मार्क 6:48. मग त्यांना वल्ली मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धाचा होता. नंतर पहाटे 3 ते 6च्या दरम्यान येशू सरोवर वरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्या जवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. बस. मग त्यांना वल्ली मारताना त्रासलेले पाहिले. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्याने मला पाठवलेले आहे त्याची नजर माझ्यावरती आहे. मोठ्याने म्हणा, ज्याने मला पाठवलेले आहे ज्याने मला पाठवले आहे त्याची नजर माझ्यावरती आहे. त्याची नजर माझ्यावर आहे. काही वेळेस आपल्याला वाटलं, या शिष्यांना वाटलं की आपले येशू नाहीये, आम्ही समुद्राच्या मधून आलेलो आहे, आम्हाला तारणारं कोणी नाही, आम्हाला वाचवणारं कोणी नाही, आम्ही त्याचं ऐकलं नसतं, ऐकलं तर बरं झालं असतं. पहिलं चांगलं होतं जीवन, पहिलं पीठ खात होतो, सगळे घाबरायचे. आता मी चांगलं झालो तर सगळे मला अपमान करायला लागले. होतं का नाही? चला आता परत जाऊ आपण प्यायला. पण मी भांडणं करायचो, शिवाय द्यायचो, तर मग सगळे मला घाबरायचे, सगळे माझ्याशी गोड गोड बोलायचे. पण आता मी देवाचं वचन बोलतो, आता मी चांगलं बोलतो, आता मलाच लोक शिवाय द्यायला लागले. किती लोकांचं रडणं आहे, घरात नाही आहे का नाही? प्रियांनो, आपण त्यावेळेस जर दिल सोडला नाही तर ताबडतोब आपण देवाची नजर आपल्यावरती आहे. तो थोड्या वेळ आपल्याला त्या ठिकाणी काय करतो? सोडतो. जा का? जशी एक पक्षी तिच्या पिल्लांना काय करते? पहिलं पंखात घेते, मग नंतर झाडाच्या वरतून खाली फेकून देते. कशासाठी? मारायसाठी का? त्यांनी उडणं शिकावं. ते गाणं आहे ना, परोपर उठाया उकाब की तरह ताकि हमको चोट ना लगे. आणि जर तिला दिसतं की ते पिल्लू उडू शकत नाही, मग ती पक्षी ताबडतोब येते, मोठ्या पंखाने त्याला परत उचलते आणि वरती. आपला देव आपल्या जीवनात तसंच कार्य करतो. तो आपल्याला वरतून सोडतो. आपल्याला वाटतं आता देवाने मला सोडलं, आता माझा देवाचा हात माझ्यावरती नाहीये, आता देव माझ्यावरती कोपलेला आहे, आता देव माझ्यावरती रागवलेला. पण नाही प्रियांनो, तो आपल्याला उडायला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पंख देतोय. माझ्याकडे पंख आहे पण ती वापरलेली नाहीये. तो म्हणतो आता मी तुला सोडतो, तू तुझे पंख वापर. आणि जरी ते पंख कधी कधी मला वापरता नाही आले, तो परत येईल मला घेऊन, परत त्याच्या उपस्थितीत घेऊन जाईल. धर्मीजन नीतिमान 7 वेळेस जरी पडला तरी परमेश्वर त्याला उचलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने त्यांना वल्ली मारताना त्रासलेले पाहिले. माझ्या प्रियांनो, देव सर्वांना पाहतो आणि ज्यांना तो पाठवतो त्यांची तो दखल घेतो. त्यांनी याकोबाला त्याच्या मामा लबानाच्या घरामध्ये त्रासात असलेले पाहिले. उत्पत्ती अध्याय 31 मध्ये त्यांनी इस्रायलला मिश्रमध्ये, बंधुआईमध्ये, गुलामीमध्ये असताना देवानी पाहिलं. निर्गम अध्याय 3 मध्ये
त्याने हिजकिया राजाचे अश्रू पाहिले दुसरे राजेमध्ये. त्याने हगारेला त्या त्रासामध्ये पाहिले. त्याने त्या विधवा रूथला आणि नाओमीला मोआब देशामध्ये पाहिले. आपला देव आपल्या त्रासामध्ये डोळे झाकणारा नाहीये, तो आपल्याकडे पाहणारा देव आहे. उत्पत्ती अध्याय 16 वचन 13. आणि तिने परमेश्वराचे नाव घेतले, ज्याने तिच्याशी बोलले, तू पाहणारा देव आहेस. कसा देव आहे तू? पाहणारा देव आहे. कारण ती म्हणाली, मी येथे त्याला पाहिलंय का जो मला पाहतोय. आणि म्हणून तिने नाव दिलं एल रोई. देवाचं नाव काय आहे? मोठ्याने म्हणा, एल रोई म्हणजे मला पाहणारा देव. आमेन. एक लक्षात ठेवा, आजच्या रविवारी तुम्हाला कोणी पाहो नाही पाहो, परंतु आमचा देव आपल्याला नेहमी पाहत आहे. आमेन. आपण असं जगलं पाहिजे की कोणी मला पाहत आहे किंवा नाही पाहत आहे, काही फरक पडत नाही, पण तो देव मला पाहणारा देव आहे. त्याचे डोळे माझ्यावरती नेहमी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तो माझी दखल घेईल, तो मला पाहेल, कारण की त्यांनी मला पाठवले. पहिले पेत्र अध्याय 3 वचन 12. पहिले पेत्र अध्याय 3 वचन 12. कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानावरती आहेत आणि त्याचे कान त्यांच्या प्रार्थनाला उघडे आहेत, पण जे वाईट करतात त्यांच्या विरुद्ध परमेश्वराचा चेहरा आहे. पुन्हा वाचू. कारण परमेश्वराचे डोळे कोणावरती आहे? हॅलो, कोणावरती? म्हणजे सगळ्यांवरती नसणार आहे देवाचे डोळे. कोणावरती असणार आहे? फक्त म्हणजे जर मी ज्यावेळेस नीतिमान आहे. नीतिमान म्हणजे कोण? नीतिमान म्हणजे देवासोबत चालणार. नीतिमान म्हणजे देवाच्या आज्ञा पालन करणार. सिंपल. तो आहे नीतिमान. ओके. त्याचे डोळे नीतिमानावरती आहेत आणि त्याचे कान त्यांच्या प्रार्थनांसाठी उघडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा फोन कोणी रिसीव्ह करो नाही करो, देव तुमचा फोन नेहमी पिकअप करणारा देव. प्रार्थना करा, तो ऐकणारा देव. हालेलुया. पण लक्षात, दुसरी लाईन, पण जे वाईट करतात त्यांच्या विरुद्ध देवाचा चेहरा आहे. जे काय करतात? वाईट करतात. म्हणून आपण वाईट करू नये, वाईट करणाऱ्यांसोबत राहू पण नाही. तसं जर झालं तर काय होणार आहे? देवाचा क्रोध आपल्या विरुद्ध उभा राहा. वाईटाला अजिबात जागा देऊ नका. आमेन. किती जरी वाटलं की मी आता लय वाईट करावं या व्यक्तीचं, मी पहा आता मला चान्स भेटू द्या, आता मी दाखवतो. नाही, वाईट करू नका. कारण की जो वाईट करतो त्याच्या विरुद्ध देवाचा चेहरा उभा असतो, परंतु जो नीतिमान आहे त्याच्याकडे त्याचे डोळे लागलेले. जो प्रार्थना करतो त्यासाठी त्याचे कान उघडे आहे. कारण दुसरा इतिहास 16:9. दुसरा इतिहास 16:9. कारण ज्याचे मन त्याच्याशी निष्ठावान आहे त्यांच्यासाठी आपली शक्ती दाखवण्यासाठी परमेश्वराचे डोळे पृथ्वीभर फिरतात. हालेलुया. काय लिहिले वचनामध्ये? कारण ज्यांचे मन त्याच्याशी निष्ठावान आहे. म्हणजे आपलं मन हे देवाला आपण दिलेलं आहे. आपण देवासाठी जगतो. आपल्या मनामध्ये कोण आहे? देव आहे. ज्यांचे मन त्याच्याशी निष्ठावान आहे त्यांच्यासाठी आपली शक्ती दाखवण्यासाठी, कोणाची शक्ती दाखवण्यासाठी? देवाची शक्ती. तो दाखवण्यासाठी परमेश्वराचे डोळे पृथ्वीभर फिरतात. प्रेज द लॉर्ड. यात तुम्ही मूर्खपणा केला आहे, म्हणून आतापासून तुम्हाला युद्ध होतील. देव काय करतो? पृथ्वीवरती त्याचे डोळे फिरतो. स्कॅनर मशीन सारखं तो शोधतोय की कोण माझा मुलगा, माझी मुलगी, कोण माझं लेकरू त्रासामध्ये पण माझी प्रार्थना करते, गरिबीमध्ये पण माझी आठवण करते, कोण माझा विश्वासणारा, कोण माझे लेकर हे अपमानामध्ये पण माझी सेवा करतायत. त्यांची प्रार्थना वर्षानुवर्ष ऐकलेली नाही तरी पण प्रार्थना करणे तर सोडत नाहीये. हालेलुया.
देवाचे नेत्र शोधताय की कोण नीतिमान आहे, कोण धार्मी आहे, कोण मला पहिले प्राधान्य देतो, कोण माझा शोध करत आहे. मग त्याचे डोळे त्यांच्याकडे टिकणारे, निष्ठावान. सगळेजण मला निष्ठावान. आमेन. पहिली गोष्ट, कारण की त्याने मला पाठवलेले आहे, तो मला पाहतो. आमेन. हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या त्रासांमध्ये ती नाव जेव्हा मधोमध येईल, देवाला सोडू नका, येशूला त्यागू नका. तुमचं जे वल्ली आहे ती हाकत राहा, तुमची नाव पुढे घेऊन जात राहा, आणि मग तुम्ही पहा ते करत असतानाच तो तुमच्या समोर येईल. आमेन. तो तुमच्या समोर येईल आणि तुम्ही त्याला पाहाल आणि तो तुम्हाला दिसेल. परमेश्वराला हाक मारणाऱ्यांच्या तो समीप आहे, देवाला आरोळी मारणाऱ्याच्या तो करीब आहे, असं वचन सांगतं. या प्रियांनो, आणि बाकी गोष्टी आहेत त्या आपण दुसऱ्या रविवारी, पुढच्या रविवारी कंटिन्यू करू. आमेन. या आपण आपले डोळे बंद करू यावेळेस आणि प्रार्थना सगळेजण मिळून आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना. धन्यवाद परमेश्वर. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. स्वर्ग आणि पृथ्वीचे निर्माण करतो येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझे उपकार करतो प्रभूजी, कारण की तू आम्हाला सहायता करणारा, आमच्यावरती दया करणारा, आमची प्रार्थना ऐकणारा, आम्हाला मदत करणारा परमेश्वर. तुझी दया खरोखर परमेश्वर पिता सनातन आहे. कित्येक वेळेस आम्हाला असं वाटतं की काय परमेश्वर आता माझी प्रार्थना ऐकत नाही राहिला, चर्चला जाऊन मला काही फायदा नाही, चांगलं वागून माझं काही भलं होत नाही, मला लोक आदर नाही पण अपमानच करताय, माझ्यासाठी टाळा कोणी वाजवत नाही पण मला वाईटच बोलताय. मी जितकं चांगलं व्हायचा प्रयत्न करतो तितकंच माझ्यासोबत वाईट